प्रोजेक्ट स्टार्ट करतो. cmd इन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करतो स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्हेट. ठीक आहे, नंतर कोड स्पेस डॉट, ज्याने की आपलं VS कोड ओपन होतं. cd कोणता प्रोजेक्ट, फोटोग्राफी आणि py मॅनेज डॉट py रन सर्व्हर. ठीक आहे, आपलं ओपन केला. ठीक आहे, आता आपलं काम कसं आहे, ऍडमिनचं काम आहे. ठीक आहे, स्लॅश ऍडमिन. आपले इथपर्यंत क्लिअर होतं. आता मी काय करतो, फॉर्म क्रिएट करतो. काय करा, मला फॉर्म क्रिएट करायचा. ठीक आहे, मी आता तर VS कोड मध्ये. ठीक आहे, आता मला फुटर नावाची काही गरज नाही. ठीक आहे, हा काय आपला व्ह्यू आहे. ठीक आहे, पण ते ऍडमिनचं. मी आता ओपन करतो नावबार. ठीक आहे, नावबार ओपन केलं. आता त्याच्या आतमध्ये मला ठीक आहे एक रिपोर्ट नावाचं सेक्शन सावाईन करा. रिपोर्ट जे नेम आहे, रिपोर्ट नेम काय करतो मी, चेंज करतो. इथं देतो होम पेज. होम पेज आलो, ब्राउझर रिफ्रेश केलं, होम पेज आलं. ठीक आहे, होम पेजचा पुढं हा राहणार. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला काय करायचे, फॉर्म क्रिएट करायचे. आपल्या किती फील्ड लागतात, 1 2. ठीक आहे, इमेज 3. ऍडिव्हचं आपल्याला काही गरज नाहीये, ते काय करतो मी रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, हे त्याचे 2 बटन होते. आपल्याला एक इमेज लागते, एक हेडिंग लागते आणि एक डिटेल लागते. 3च फील्ड आपल्यासाठी लागते. मी आलो, एक बॅनर सेक्शन आहे. ठीक आहे, हा आपला ऍडमिन आहे. ठीक आहे, नावावर ओपन केला. ठीक आहे, होम पेज मध्ये आणि मी काय करतो, बॅनर. तिथे एक लिंक क्रिएट करतो, स्लॅश बॅनर. ठीक आहे, बॅनर लिंक क्रिएट केली. ती आलो URLs मध्ये. ठीक आहे, URL मध्ये त्याचा पाथ बनवतो, पाथ. ठीक आहे, बॅनर स्लॅश कॉमा व्ह्यूज डॉट बॅनर. डॉट बॅनर. ठीक आहे, लास्टला कोमा दिला. आता बॅनरचं काय म्हणायचे, फंक्शन बनवायचा. ठीक आहे, काय बनायचा, फंक्शन. ठीक आहे, ऍडमिनच्या जागा काय करायचा, इथे ऍडमिन प्लस बॅनर. ठीक आहे, बॅनर डॉट HTML ची फाईल बनवा. आता ती फाईल कशात बनवायची, टेम्पलेट मध्ये, ऍडमिन मध्ये, न्यू फाईल. न्यू फाईल बॅनर डॉट HTML. ठीक आहे, जे पण आपलं होम पेज मध्ये. ठीक आहे, होम पेज कोणाचं, ऍडमिन पेज. त्याला पूर्ण काय केलं, मी कॉपी केलं. तो कोड कुठं टाकला, बॅनर डॉट HTML मध्ये. ठीक आहे, तो पुढे पेस्ट केला, बॅनर डॉट HTML. आता इथं आपल्याला काय करायचे, फॉर्म क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, हा टेबल कट करतो, टेबलला कमेंट केलं. ठीक आहे, इथं मी एक फॉर्म क्रिएट करतो. फॉर्म
ठीक आहे. त्याला ऍक्शन सेव्ह स्लॅश सेव्ह बॅनर. सेव्ह बॅनर नावाची ऍक्शन दिली. त्याला मेथड पोस्ट. ठीक आहे. आता इथं आपल्याला इमेज यूज करायची, त्यामुळे एनसी टाईप यूज करणं कंपल्सरी आहे. आपण आता इथे काय यूज करतो, CSRF टोकन. CSRF टोकन टोकन यूज केला तर टोकन शिवाय आपण फॉर्म फिल करू शकतो का? नाही. ठीक आहे. ठीक आहे. इथे एक मी काय करतो, ड्यू टॅग घेतो का, ड्यू घेतला. ठीक आहे. आता मी काय केलंय, ड्यू टॅग घेतला. ठीक आहे. काय घेतलंय, ड्यू टॅग घेतला. क्लास रो. ठीक आहे. क्लास रो त्याच्या आतमध्ये ड्यू क्लास वॉल 6. ठीक आहे. असे किती सेक्शन केले मी, 2 सेक्शन केले वॉल 6 चे. ठीक आहे. त्याच्या पहिल्या सेक्शन मध्ये H1 टॅग मध्ये देतो. ठीक आहे. एंटर टायटल. टायटल. ठीक आहे. एंटर टायटल. नंतर परत इनपुट. ठीक आहे. टाईप टेक्स्ट. ठीक आहे. त्याला नेम देतो, नेम बॅनर. बॅनर टायटल. ठीक आहे. आलो ब्राउझरवर, रिफ्रेश केलं, होम पेजवर क्लिक केलं, बॅनरवर क्लिक केलं, माझा असा एक फॉर्म आला. ठीक आहे. आता मी हा ड्यू लागते ना आता. ठीक आहे. मला किती फील्ड लागणार आहेत ना, 4 फील्ड. ठीक आहे. आलो, लाभार्थी काय गरज नाही मला. ठीक आहे. बॅनर मध्ये आलो. ठीक आहे. इथं देतो फॉर्म कंट्रोल. फॉर्म कंट्रोल. फॉर्म कंट्रोल. क्लास फॉर्म कंट्रोल. ठीक आहे. आलो ब्राउझरवर. ठीक आहे. रिफ्रेश केलं, फॉर्म मध्ये थोडंफार चेंजेस झाला. ठीक आहे. आता जे पण मला लागणार नाही तसा H2 टॅग मला गरज आहे का त्याची, मला इथं फॉर्म डिस्प्ले करायची गरज आहे का आता, नाही आहे. ठीक, मी त्याला रिमूव्ह करतो. वेलकम बॅक ॲडमिन. ठीक आहे. आता मी तो जो सेक्शन आहे, वेलकम बॅक ॲडमिन. ठीक आहे. ॲडमिनची जागा मी काय करतो, बॅनर दाखवतो. ठीक आहे. वेलकम बॅक बॅनर. ठीक आहे. बॅनर रिटर्न आला. आता मला किती फील्ड घ्यायचे आता, 4 फील्ड येतात. ठीक आहे. हा सेक्शन मी ॲज इट इज कॉपी केला. ठीक आहे. पेस्ट केला, पेस्ट पेस्ट. ठीक आहे. लास्ट डिफॉल्ट 12. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये मी घेणार बटन. ठीक आहे. सेव्ह करण्यासाठी सेव्ह, जस्ट सेव्ह देतो. ठीक आहे. क्लास बटन. ठीक आहे. रिफ्रेश केलं, 4 फील्ड्स आल्या. ठीक आहे. आता जे बटन आलेले आहे, ठीक आहे,
बटन कसं सगळे अटॅच झालेले आहेत. इथं पण मी H1 यूज केलेलं आहे. ठीक आहे, H1. ठीक आहे, इथं H3 केलं, थोडंफार चेंजेस केले. ठीक आहे, H3. आता जिथं पण कोल्ड 6 आहे ते सिलेक्ट केले. ठीक आहे, त्याला मार्जिन टॉप दिली, मार्जिन टॉप 3 दिली. ठीक आहे, त्याने काय केलं, स्पेस घेतला. ठीक आहे, कंट्रोल Z. ठीक आहे, ठीक आहे, जे पण माझे कोल्ड 6 येतं. ठीक आहे, कोल्ड 6 पूर्ण सिलेक्ट केले किंवा कोल्ड 12. ठीक आहे, सिलेक्ट केले, हे झालं MT, मार्जिन टॉप 3 दिली. ठीक आहे, रिफ्रेश केला, आता मध्ये मार्जिन घेतली. ठीक आहे, जे जी बटन आहे, ठीक आहे, त्याला मार्जिन टॉप 5 देतो, मार्जिन टॉप 5. त्याचा वरचा आहे मी स्टार्टिंगचा, त्याला मार्जिनची गरज नाहीये, मार्जिनची गरज नाही. तसं सेम हा पण आहे, त्याला पण मार्जिनची गरज आहे, फक्त मार्जिनची 2 याला गरज आहे. जर वाटेल तर मी त्या इन्क्रीज पण करू शकतो, मार्जिन टॉप त्याची 5 करतो. ठीक आहे, मार्जिन घेतली त्यांनी, वरून स्पेस दिला प्रत्येकाच्या, जे पण बटन आहे. ठीक आहे, त्याला काय करतो मी, टेक्स्ट सेंटर, टेक्स्ट सेंटर, जे पण बटन आहे आपलं क्लिक करू, टेक्स्ट सेंटर आता. ठीक आहे, आता जी बटन आहे, जो बटन आहे त्याला मी कलर देतो, क्लास BTN प्रायमरी. ठीक आहे, प्रायमरी दिलं, BTN प्रायमरी. ठीक आहे, अप्लाय नाही झाले त्याला. ठीक आहे, त्याचा कलर चेंज झाला. ठीक आहे, म्हणजे डार्क करतो, कलर कोणता आहे हा, त्याने बॅकग्राऊंड कलर कोणता दिलेला आहे, टेक्स्ट आहे ते. ठीक आहे, डार्क, डार्क कलर कोणता यूज केलेला आहे, टेक्स्ट व्हाईट आहे. ठीक आहे, ते जो बटन आहे त्या बटनला मी काय करतो आता, कलर देतो, तो ऑलरेडी व्हाईट आहे आपण. ठीक आहे, मी त्याला काय करतो, कलर देतो, हे चेंज करायचं तो मॅच व्हायला. ठीक आहे, त्याला कलर दिला, आला त्याला मॅच. ठीक आहे, जी पण तिथं टेक्स्ट आहे बटन मधलं, टेक्स्ट व्हाईट, रिफ्रेश केलं, टेक्स्ट व्हाईट आलं. आता इथं माझं काय कंटेनर. ठीक आहे, कंटेनर, इथं मी काय करतो, कंटेनर फ्लूड करतो, कंटेनर फ्लूड. सेम कंटेनर फ्लूड कुठं करणार, जस्ट कंटेनर व्हाईट. त्यांनी स्पेस घेतला, करतो करतो.
चेंज कर ते कंटेनर फ्लोर मी काय करतो रिमूव्ह करतो. त्याची मला गरज पण नाही आता. ठीक आहे. आता मी जे जे हेडिंग दिले एंटर टायटल, ठीक आहे, एंटर इमेज किंवा सिलेक्ट इमेज, सिलेक्ट इमेज, सिलेक्ट इमेज, ठीक आहे. त्याचा टाईप कोणता आहे, फाईल आहे, ठीक आहे. बॅनर IMG, ठीक आहे. नेक्स्ट आहे टायटल, टेक्स्ट टायटल, ठीक आहे. नंतर आपला डिटेल, डिटेल्स, डिटेल्स, ठीक आहे. बॅनर डिटेल्स, नंतर आपलं काय लिंक, ठीक आहे. एंटर लिंक, बॅनर किंवा बॅनर लिंक, ठीक आहे. त्याला आपला फॉर्म क्रिएट करून घेतो, ठीक आहे. टेबल ऑलरेडी आहे इथं, ठीक आहे. टेबल हेडिंग मला फक्त 4 हेडिंग लागतात, 1 2 3 आणि 4. बाकी 4 रिमूव्ह करतो, मला बाकी त्याची काही गरज नाही, ठीक आहे. पहिला सेक्शन आपला पहिला काय आहे, टायटल, टायटल, ठीक आहे. दुसरे डिटेल, ठीक आहे. तिसरं आपलं काय आहे, टायटल झाले, डिटेल्स झाले, ठीक आहे. एक लिंक, ठीक आहे, आणि इमेज, ठीक आहे. आलो खाली टेबल हेड, इथं मला याची काही गरज नाही, ठीक आहे. ऍड्रेसची पण मला काही गरज नाही, ठीक आहे. मला फक्त टेबल डेटा लागतोय, काय लागतोय मला फक्त टेबल डेटा. आलं ब्राउझर, ठीक आहे. रिफ्रेश केलं, ठीक आहे. मला फक्त टेबल डेटा लागतोय, जस्ट टीडी, आता याचा मला बोल्ड लागत नाही, जेवढे पण बोल्ड येतात ते काय करतो रिमूव्ह करतो. हे आतमध्ये पण सगळे टेक्स्ट काय करतो रिमूव्ह करतो. मला तिथं काय करायचं, डेटा फिल करायचा आहे. काय करायचं मला, डेटा फिल करायचा आहे. जे सेक्शन लागत नाही मी ते काय करतोय रिमूव्ह करतोय. मला फक्त हा लागतो, ठीक आहे. हा लागतो का नाही, आपण एक रिमूव्ह केला, जस्ट एक एम्प्टी. इथं आपली टायटल राहणार, इथं आपलं डिटेल, इथं लिंक आणि इथं इमेज, ठीक आहे. तर आता मी काय करतो, अजून एक काय करतो, सिरियल नंबर SRN डॉट सिरियल नंबर, ठीक आहे. आणि अजून एक टेबल हेडिंग घेतला, ऍक्शन, ठीक आहे. ऍक्शन सेम तसे अजून काय केले, 1 2 क्रिएट केले, टेबल डेटा,